श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8वा. मतिमंद विप्रपुत्रांवर कृपा केली. या अध्यायाच्या नित्य श्रवणाने अथवा वाचनाने संतती विद्वान होईल. शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. अशा या पुण्यफलदायी अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, आपण मला गोकर्ण महिमा सांगितलात. आता श्री गुरु श्रीपाद तिथे किती काळ राहिले, त्यानंतर ते कुठे गेले याविषयी काही सांगा. सिद्ध म्हणाले, श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्ष गुप्तपणे राहिले. त्यानंतर लोककल्याणार्थ श्रीशैल पर्वतावर गेले. तिथे 4 महिने वास्तव्य करून कृष्णा गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपुरास गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. भाविक भक्त आणि साधूजन त्यांच्या दर्शनासाठी येत असत. श्री गुरूंच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे. जे भाविक तिथे जातात, श्री गुरूंची मनोभावे आराधना करतात, त्यांना श्रींच्या प्रसादाने सर्व प्रकारची सांसारिक सुखे प्राप्त होतात. असो, कार्यासाठी मनुष्यदेह धारण केलेल्या श्री गुरु श्रीपादांनी तिथे अनेक लीला केल्या. त्यापैकी काही लीला मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. कुरवपूर येथे एक वेदशास्त्र संपन्न विद्वान ब्राह्मण राहत होते. अंबिका या त्यांच्या पत्नी. त्या सुशील, सदाचारी व पतिव्रता होत्या. त्यांची मुले जगत नसत. त्यासाठी त्या दाम्पत्याने अनेक उपाय केले. पुढे 9 सायासांनी त्यांना एक पुत्र झाले, पण ते मंदबुद्धीचे होते. मातापित्यांनी त्यांची मुंज केली. मग त्यांच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. पिताजींनी त्यांना शिकवण्याचा हर प्रकारे प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती होईना. त्यामुळे ते रागवायचे. ते शिकत नाहीत म्हणून त्यांना मारायचे, शिक्षा करायचे. पतींची चिंता पाहून अंबिकांना वाईट वाटायचे. त्या म्हणायच्या, नाथ, आपल्या पुत्रांना विद्याभ्यास येत नाही, मग त्यांना कशाला मारता? आपले पूर्वजन्मीचे दूषित कर्म आडवे आले म्हणून हे असे निपजले. याला कोण काय करणार? आता यांच्या नशिबात जे व्हायचे असेल ते होईल. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आधी आपली आपत्ये जगत नव्हती, त्यात हे आपत्ये जगले, यातच समाधान माना. त्यांचे ऐकून ते ब्राह्मण स्वस्थ राहिले. कालांतराने ते ब्राह्मण मरण पावले. अंबिकांना वैधव्य आले. त्या उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. एका पंडितांच्या पत्नींना भिक्षा मागताना पाहून लोकांना वाईट वाटायचे आणि त्यांचे निर्बुद्ध पुत्र काही कामधंदा करत नाहीत म्हणून त्यांना दोष द्यायचे, त्यांची उपेक्षा करायचे. पुढे ते विप्रपुत्र विवाह योग्य झाले, पण कोणीही त्यांना मुलगी देईना. लोक त्यांची उघड निंदा करायचे, म्हणायचे, मूर्ख, कुळनाशक, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. वेदज्ञ, धर्मज्ञ, आचारशील, विचारशील आणि कीर्तिवान अशा पित्यांच्या पोटी तुमच्यासारखा दगड कसा काय जन्मला तेच कळत नाही. तुमच्यामुळे पितरांनाही अधोगती प्राप्त होईल. तुमच्या मातोश्री भिक्षा मागतात आणि तुम्ही आयते बसून खाता. याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आणि असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या विप्रपुत्रांना सहन होईना. ते खूप दुःखी झाले. ते मातोश्रींना म्हणाले, मी तुम्हाला पोसू शकत नाही म्हणून सर्व लोक माझी निंदा करतात. मग जिवंत राहून काय करू? त्यापेक्षा मी प्राणत्यागच करतो. ते ऐकून अंबिकांना अतिशय वाईट वाटले. मग मुलासमवेत आपणही जीव द्यावा असा निर्धार करून त्या गंगेच्या तीरी गेल्या. जलसमाधी घेण्यासाठी त्या पुत्रांसह प्रवाहात शिरल्या. त्यावेळी श्रीपाद योगी तिथे स्नान करत होते. मरण्यापूर्वी त्या सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे म्हणून त्या त्यांच्यापाशी गेल्या आणि त्यांना वंदन करून म्हणाल्या, स्वामी, आम्ही दोघे आत्महत्या करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला निरोप द्या. सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. श्री गुरूंनी त्यांना आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले असता अंबिकांनी त्यांना आपले दुःख सांगितले. मग दीनपणे प्रार्थना केली. म्हणाल्या, यतीश्वर, हे माझे एकुलते एक पुत्र विद्वान असावेत, दीर्घायुष्य वंदनीय, जगमान्य व्हावेत. यांनी आमचा व पितरांचा उद्धार करावा अशी माझी खूप इच्छा होती. ती या जन्मी पूर्ण होऊ शकली नसली तरी पुढील जन्मी तरी नक्की पूर्ण व्हावी आणि तुम्ही माझे रक्षण करावे, या हेतूने मी तुम्हाला शरण आले आहे.
या जन्मी माझ्या नशिबी खडतर कष्टच होते, सौख्य कधी लाभलेच नाही. पण पुढील जन्मात असे होणार नाही एवढी कृपा करा. ते ऐकून श्री गुरूंना करुणा आली. ते अंबिकांना म्हणाले, आत्महत्येचा विचार सोडून द्या. भगवान शंकरांची आराधना करा. पूर्वी एका गवळिणीने निष्ठेने शिवव्रत केले होते, म्हणूनच तिच्या कुळात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. तुम्हालाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत असे वाटत असेल तर प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी भावभक्तीने शिवजींची पूजा करा. श्री गुरूंनी त्यांना शिवव्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले. त्या म्हणाल्या, स्वामी, हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि या आराधनेची त्यांना काय प्रचिती आली याविषयी काही सांगा. श्रीपाद म्हणाले, पूर्वी उज्जयिनी नगरीस चंद्रसेन नामक धर्मपरायण भूपती राज्य करत होते. त्यांचे एक जिवलग मित्र होते. त्यांचे नाव होते मणिभद्र. ते परम शिवभक्त होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना प्रसाद म्हणून एक अत्यंत तेजस्वी मणी दिला होता. तो सर्व कामना पुरवणारा चिंतामणीच होता जणू. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. मणिभद्र आणि चंद्रसेन दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. त्या मण्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यामुळे देशोदेशीचे राजे व महाराजे तो मणी प्राप्त करण्यासाठी आपापल्या परी प्रयत्नशील होते. त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार होते. पण त्या भूपतींनी कोणालाही दाद लागू दिली नव्हती. अशा प्रकारे समजुतीचा मार्ग खुंटला. तेव्हा इतर राजांनी बऱ्या बोलाने मणी द्यावा, नाहीतर आम्ही युद्ध करून तो हिरावून नेऊ, अशा प्रकारे धमक्या दिल्या. चंद्रसेन पराक्रमी होते. ते अशा धमक्यांना भीक घालणारे नव्हते. शेवटी व्हायचे तेच झाले. सर्व राजांनी एकत्र येऊन उज्जयिनीवर आक्रमण केले आणि नगराला चहूकडून वेढले. आक्रमणाचे वृत्त कळूनही चंद्रसेन डगमगले नाहीत. त्यांनी तो दिव्यमणी गुप्तस्थानी सुरक्षित ठेवला आणि आपल्या सैन्याला योग्य त्या सूचना देऊन नगर रक्षणार्थ व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता आणि तिथी होती त्रयोदशी. शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन करणाऱ्या त्या राजांनी त्या दिवशीही आपले व्रत मोडले नाही. ते निशंक मनाने शिवालयात गेले आणि महाबळेश्वरांची यथासांग पूजा अर्चा केली. देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी त्या पूजेचा मनपूर्वक आनंद घेतला. त्यांच्या मुलांनीही ती पूजा पाहिली. गवळीवाड्यात गेल्यावर ती मुले पटांगणात खेळू लागली. शिवजींची पूजा पाहून आलेल्या त्या मुलांनी दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक गोल दगड ठेवला. पत्री व फुले गोळा करून त्या शिवलिंगाची पूजा केली. रात्रीची जेवायची वेळ झाली. गवळणी मुलांना हाका मारू लागल्या. तेव्हा खेळणारी मुले आपापल्या घरी गेली. पण एक मुलगा त्या पूजेमध्ये इतका रममाण झाला होता की आईने मारलेल्या हाका त्याला ऐकूच आल्या नाहीत. त्यामुळे ती रागवली. तावातावाने त्याच्यापाशी आली आणि कार्ट्या, तुला खेळापुढे दुसरं काही सुचतच नाही वाटतं, असे म्हणून मुलांनी मांडलेले दगडधोंडे विस्कटून दूर फेकून दिले आणि तनतन निघून गेली. पूजास्थानची दुर्दशा पाहून त्या गोपबाळाला मूर्छाच आली. दुःख अनावर होऊन तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा असा विचार करून तो घरी गेलाच नाही. लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत तो शिवनाम घेऊ लागला. त्याची निर्वाणीची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्याच ठिकाणी एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात रत्नमंडित शिवलिंग होते. त्याची प्रभा दश दिशांना पसरली होती. शिवजींनी गोपबाळाला प्रत्यक्ष दर्शन दिले. त्याला आपल्या हृदयाशी धरले व म्हणाले, बाळ, तुझ्या भक्तीवर मी संतुष्ट आहे, वर माग. तेव्हा तो म्हणाला, देवा, माझ्या आईने तुमची पूजा उधळली म्हणून तुम्ही रागू नका, तिला क्षमा करा. तेव्हा त्याचा भोळा भाव पाहून ते म्हणाले, बाळ, तुझ्या आईवर मी अजिबात रागवलेलो नाही. तिने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे, त्यामुळे तिला देवजननी म्हणून सन्मान प्राप्त होईल. तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या वंशाची भरभराट होईल. वरदान देऊन शिवजी लिंगस्थानी गुप्त झाले. महादेवांनी निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्यप्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले. ते पाहण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली. चंद्रसेनही तिथे आले.
त्यांनी गोपबाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले. ते वृत्त समजताच उज्जयिनीला वेढा घातलेल्या शत्रुराजांची मने पलटली. त्यांच्या अंतःकरणातील द्वेषभावाचे निरसन होऊन तिथे सद्भाव प्रकटला. त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले. त्यांनीही सर्वांना सन्मानाने नगरात आणले. ते अद्वितीय शिवालय पाहून आलेल्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली. त्यांनी गोपबाळाला अनेक भेटवस्तू दिल्या आणि समाधानाने स्वस्थानी गेले. चंद्रसेनाची शनिप्रदोष पूजा सफल झाली. त्यांच्या राज्यावरचे मोठे संकट टळले. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. गोपबाळाने आपल्या आईला तिच्या पोटी नारायणांचा अवतार होणार असल्याचे सांगितले तेव्हा तिला रडू आवरेना. शिवपूजन सोहळा पाहणे हेही किती पुण्यप्रद असते याची तिला प्रचिती आली होती. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याचे काय सद्भाग्य लाभते ते उदाहरणासह सांगितले. मग आपला वरदहस्त त्यांच्या पुत्रांच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे त्यांच्या ठायी वेदशास्त्र दिकांचे समस्त ज्ञान प्रकट झाले. ते महाविद्वान झाले. त्यांनी आपल्या पांडित्याने ब्रह्मवृंदांना आपलेसे केले. त्यांची मोठी कीर्ती झाली. ते सर्वांना पूज्य झाले. या चमत्काराचे लोकांना मोठे नवल वाटत होते. श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली होती. त्यामुळे श्री गुरु हेच भगवान शंकर आहेत अशी त्यांची निष्ठा बसली होती आणि श्री गुरु हेच त्यांचे सर्वस्व झाले होते. त्या नित्य प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करत असत. पुढे त्यांच्या पुत्रांचा विवाह झाला. त्यांना पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरुकृपेने त्यांच्या आयुष्याचे कल्याण झाले. सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले, श्री गुरु अतिशय कृपाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांचे अहोरात्र रक्षण करतात हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 8 समाप्त होत आहे. धन्यवाद.